गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद् शंकराचार्य सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका, परम पूज्य मंदाताई गंधे, सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। भगवान महादेव
सदाशिव जे जीवाचे अंतिम गुरु, ते साक्षात शंकर भक्त कल्याणाकरता श्रीमद आद्य शंकराचार्यांचा अवतार धारण करून पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले, असं कूर्म पुराण आपल्याला सांगतं. आणि त्यांच्या कृपेनी हा सर्व वेदांत सिद्धांत साररूप विवेक चुडामणी ही आपली चिंतन मालिका सुरू आहे. आणि बोधोपलब्धी, बोधोपलब्धी म्हणजे ज्ञानप्राप्ती, या विषयांतर्गत श्लोक क्रमांक 481 ते 521 एवढे श्लोक या गटामध्ये आहे. आणि या गटाचा आरंभ मागील सत्रामध्ये झालेला आहे. पुन्हा विषय काय आहे? बोधोपलब्धी म्हणजे ज्ञानप्राप्ती. त्या शिष्याला ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याचं वर्णन या गटामध्ये, या श्लोकांच्या गटामध्ये आहे. त्यामुळे बहुतांश श्लोक असं इथे म्हटलेलं नाही आहे, पण शिष्य उवाच या अर्थाचे आहेत. शिष्य बोलतोय. अधिकार संपन्न शिष्य असला तर श्रीगुरु उपदेश श्रवण करताच थेट त्या अनुभवाला तो जाऊन झोंबतो. सद्गुरूंच्या उपदेशाची ती ताकद आहे, सामर्थ्य आहे. कारण ते अनुभवात भिजलेले बोल आहेत. समस्या जी असते ती माझ्या बाजूनी असते, अडचण माझ्या बाजूनी असते. पण जो अधिकार संपन्न आहे तो त्या अनुभवाला जाऊन झोंबतो. ही त्या सद्गुरूंच्या श्रीगुरूंच्या उपदेशाची सफलता आहे. आपल्याला माहिती आहे, परमपूज्य मंदाताई असं कधी कधी म्हणतात की अगदी एकाग्रतेने आपण जर प्रवचन ऐकत असू, सर्वेंद्रियांचे कान करून ज्याला म्हणतात, आणि बोलणारा तेवढा समर्थ असेल, तर कधी कधी असं ऐकताना सुद्धा क्षणभर कुठेतरी असं त्या परतत्वाचा स्पर्श जाणवून जातो. असा सुद्धा अनुभव येऊन जातो काही जणांना, काही भाग्यवंतांना. इथे तर अधिकार संपन्न शिष्य समोर बसलाय आणि आचार्यांसारखे श्रीगुरू बोलत आहेत, ही त्यांच्या उपदेशाची सफलता आहे. आचार्यांच्या सन्मुख असलेला शिष्य, बसलेला शिष्य, आणि तो साधनचतुष्टय संपन्न असल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला, तर हा जो श्लोकांचा गट ज्याची सुरुवातच आहे की तो अनुभवरूप झाला, समाधिनिष्ठ झाला. मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फाव लागे तैसे अपैसयाची. माऊली बोलते 9व्या अध्यायामध्ये. अप्रतिम ओवी आहे, माझी तर खूप आवडती ओवी आहे. मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे. काय होणार आहे आणि कसं होणार आहे याचं अगदी थेट मार्गदर्शन माऊली या ओवीमध्ये करते. की श्री गुरुमुखातून प्राप्त जे उपदेशामृत म्हणूया, म्हणजे त्याला आपण श्रवण म्हणूया, पण गुरुमुखातून प्राप्त होत आहे म्हणजे मी काय करतोय, शिष्य म्हणून श्रवण करतोय. आणि श्रुतीचं प्रमाण आहे, युक्तीच्या, श्रुतिमान्य युक्तीच्या आधारावर घडलेलं मनन आणि चिंतन आहे.
त्याने प्राप्त चित्ताची एकाग्रता, ज्याला निदिध्यासन असं म्हणतात, ती आहे. आणि त्याची परिपक्वता म्हणून तत्वम पदार्थ शोधन, इथपर्यंत शिष्याची झालेली प्रगती. आणि याचा अर्थातच परिपाक म्हणून जे ब्रह्मस्वरूप ज्ञान ज्याला म्हणता येईल, ते हृदयात स्वयंभ म्हणजे प्रत्यक्ष अनुभवरूप आहे. हृदयी स्वयंभची असेल, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे, माहिती आहे आपल्याला. आणि प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसे विवृणुते तनुम स्वाम, त्यांनी कृपा करावी लागते. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी ज्ञानेश्वर महाराजांनीच उघडावी लागते, मुक्ताबाईला ताटी नाही उघडता येत. याला म्हणायचं अपैसयाची. प्रत्यक्ष तो स्वयंभ आहे म्हणजे अनुभवरूप आहे. आणि त्या अमृत समुद्रात तो शिष्य बुडून गेला, असं सगळं वर्णन आहे इथे. आणि अर्थातच काही काळानंतर एक प्रारब्ध भोगाचा परिणाम म्हणून तो समाधीतून काय झालं, व्युत्थान पावला. इथे विषय नाही आहे तसा, पण अनेक गोष्टी जाता जाता आपल्याला शिकता येतात की प्रारब्ध किती बलवत्तर असतं. प्रारब्धाला त्याचे भोग द्यायचे असल्यामुळे त्या जीवाला समाधीतून मनुष्य व्युत्थान पक्का पावतो. किंवा अगदी आपल्या साध्या भाषेत आपल्या बाबतीत बोलायचं झालं, सकाळी जाग का येते झोपेतून, किंवा रात्री कितीही इच्छा असली तरी झोप पटकन का लागत नाही. मानस भोग सुरू असतात, ते भोग द्यायचे असतात, प्रारब्ध उठवतं. हो, समाधीतूनही उठवतं. तसंच इथे म्हटलेलं आहे. तो समाधीतून व्युत्थान पावला तो शिष्य. आणि समाधीतून उठल्यानंतर साध्या भाषेत ज्याला आनंदावाप्ती असं म्हणतात, त्याचं वर्णन तो करू लागला. अत्यंत निरतिशय अवीट अमर्याद आनंदाची प्राप्ती झालेला तो शिष्य आहे आता. खूप महत्त्वाचे, खरं विचार केला तर शब्द आहेत, अनेक वेळा झाला आहे विचार, पण निरतिशय आनंद तो आहे आता. त्याच्यापेक्षा जास्त आनंद संभवत नाही, त्याला म्हणायचं निरतिशय. आपल्याला विषयातनं मिळणारं सुख सातिशय असतं, म्हणून तर समाधान होत नाही ना त्याने. पायरीचा आंबा खाल्ला, त्याच्यापेक्षा हापूसच्या आंब्याची चव किंवा त्यातनं मिळणारं सुख जास्त आहे. त्यात तो देवगडचा असेल, रत्नागिरीचा असेल तर अजून जास्त आहे. त्यात तो माझ्या अंगणातल्या झाडाचा असेल तर मग तो विचारूच नका. मुद्दा सातिशय सुख आहे, हे निरतिशय आहे. त्याच्यापेक्षा जास्त आनंद आता संभवतच नाही. अवीट आहे, त्याचा कधी वीट येत नाही. अमर्याद आहे, स्वतंत्र आहे, कधीही कोणावरही अवलंबून नसलेला आनंद, त्याची प्राप्ती या शिष्याला झाली. आणि त्यामुळे स्वाभाविकच तो देह आणि जगत भान ज्याला म्हणतो आपण, ते विसरून गेला. आणि तिथे द्वैताचा लवलेशही नसल्यामुळे, ज्याला हेय उपादेय असे दोन विरुद्ध शब्द आहेत, केला आपण त्याचा विचार. जे स्वीकारायचं ते, जे त्यागायचं ते, सजातीय विजातीय म्हणा, सुख दुःख म्हणा, पाप पुण्य म्हणा, इत्यादी ज्या परस्पर विरोधी जोड्या, त्या सर्व काय झाल्या, नाहीशा झाल्या. कारण तिथे द्वैत नावाला औषधालाही द्वैत उरलं नाही. त्याला साध्या भाषेत देह आणि जगतभान विसरणं असं म्हणतात. म्हणून तर तुकाराम महाराज पांडुरंगाकडे मागणी करतात, देहाचा विसर पाडी मज. आणि त्या अद्वैत रूप
अमृतसागरामध्ये विलीन झाल्याने आणि आता उत्थान पावल्यावर तो शिष्य त्याला झालेल्या अतिहर्षाचं वर्णन करतो आहे. हे सगळं आपण या गटामध्ये, श्लोकांच्या गटात अभ्यासलं. परमार्थाचं साधन करताना आपलं मोटिवेशन, परमपूज्य काकांचा शब्द, किंवा प्रेरणा कमी पडते आहे, किंवा परमार्थाला विरोधी अशा विचारांना आणि आचारांना मी बळी पडतो आहे, किंवा विवेक वैराग्य समाधी षटक ही जी सगळी साधनं ती करत असताना त्याचा माझ्या वासनायुक्त अंतःकरणाला त्रास होतो आहे. माझे अनुभव सांगतोय मी, सगळे माझे अनुभव आहेत. यातल्या कुठल्याही अनुभवात मला येत असेल, किंवा जेव्हा जेव्हा तो अनुभव येईल असं म्हणूया, तेव्हा तेव्हा हा श्लोकांचा गट काढायचा, विवेक चूडामणी उघडायचा ग्रंथ आणि हा वाचायचा. कशासाठी म्हणालो मी? हे कशासाठी सर्व सुरू आहे याचं स्मरण होऊन आपल्या अंतःकरणावरची ही जी धूळ आहे, मरगळ आहे, एक नकाराचा पाढा परमार्थामध्ये आहे असं वाटतं कधी कधी. हे करू नका, ते करू नका, हे पाहू नका, ते पाहू नका, नका नका सगळं नकार. त्याच्या पाठीमागे असलेला जो एक मोठा होकार आहे, त्याचं वर्णन करणारा हा गट आहे श्लोकांचा. आपण सर्वजण श्रवण करतोय श्लोकांचं, कोणाला वाटणार नाही हो आनंद मला प्राप्त व्हावा म्हणून. इतकं सगळं त्याचं वर्णन, त्याच्यासाठी तर धडपड चालली आहे ना, सगळ्या जगाची चाललेली आहे, संपूर्ण जगाची. गतिर्भरता प्रभू साक्षी निवासम शरण सुरुत, 9वा अध्याय. संपूर्ण जगाची गती मी आहे भगवंत म्हणतात आहे. देखता मनुष्य जात सकळ, पाहता भजनशी झाले असे ती केवळ माझे ठाई, याच अर्थाने भगवंत म्हणतात आहे. संपूर्ण मनुष्य जात, तो नास्तिक जरी असला तरी हो, तो माझीच उपासना करतोय, समजत नाही आहे त्याला, कारण तोही सुखासाठीच धडपड करतोय. पण आपल्याला सुखी व्हायचं नाही, आपल्याला सुखरूप म्हणजे आनंदरूप व्हायचं आहे. आणि ह्या आनंदाचं वर्णन, तो आनंद ज्यांनी चाखला तो याचं वर्णन करतोय, तो शिष्य याचं वर्णन करतोय. आणि हे वाचल्यानंतर आपल्या सर्वांना एक प्रेरणा त्याच्यातून प्राप्त होते. एक पुन्हा एकदा स्मरण होतं की हां, याच्यासाठी परमपूज्य काका तर नेहमी सांगतात, परमार्थ कोणासाठी, मी परमार्थ कशासाठी करतो, हे सांगण्याचं धाडस सुद्धा जे दाखवतात ते माझे सद्गुरू आहेत. ते म्हणतात सद्गुरूंसाठी नाही, भगवंतासाठी नाही, माझ्यासाठी सुरू आहे सगळं, माझ्या आनंद प्राप्तीसाठी. हे हे जितक्या प्रामाणिकपणे आणि तीव्रतेने आपल्याला पटेल, रुजेल, समजेल इत्यादी, तेव्हा सांगावंच नाही का साधना करा, नित्यनेमाने करा. साधना नाही करणार तर काय करणार असा प्रश्न निर्माण होतो. उलटा विचार करायला लागतो मनुष्य, की जास्तीत जास्त साधन कसं करू, कसं माझं रोजचं जीवन साधनेत परिवर्तित होईल. कारण बैठकीच्या साधनेला मर्यादा आहे, नाही करतायत दिवसभर, असे विचार तो साधक करायला लागतो. म्हणून मी म्हणालो की श्लोकांचा गट या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. असो, मागच्या वेळेला मागील सत्रामध्ये आपला श्लोक क्रमांक 487 पर्यंत अभ्यास पूर्ण झाला होता. आजच्या चिंतनासाठी आपल्यासमोर पुढचा श्लोक आहे. श्लोक क्रमांक 488, तो वाचतो मी. नमो नमस्ते गुरुवे महात्मने, विमुक्त संगाय सदुत्तमाय, नित्याद्वयानंद रसस्वरूपिणे, भूमने सदा पार दयाम्बुना धामने. पदच्छेद आहे त्याचा, नमः नमः ते गुरुवे महात्मने, विमुक्त संगाय सदुत्तमाय,
नित्याद्वयानंद रसस्वरूपिणे भूमने सदा अपार दयाम्बु धामने. अर्थ दिलाय की हे भगवन, निरवधी करुणासागर म्हटलेलं आहे. व्यापक, अविनाशी आणि अद्वैत सुखसारच आहे स्वरूप ज्यांचे असे. कंसात दिलाय की कुसंग घडला असताही चंदनाप्रमाणे निर्लेप. सत्पुरुषांमध्ये उत्तम आणि गंभीर चित्ताचे जे आपण सद्गुरू, त्या आपणास नमस्कार असो, नमस्कार असो, पुनः पुन्हा नमस्कार असो. श्री गुरु महाराजांचे अत्यंत उपकार स्मरून शिष्याने त्यास पुन्हा पुन्हा नमस्कार केला आहे. नमो नमस्ते, नमो नमस्ते, भूयो भूयो नमाम्यहम. पुनः पुन्हा नमस्कार. रामरक्षित आपण म्हणतो ना. मी आत्ता मगाशी जसं म्हणालो की निरतिशय अवीट, स्वतंत्र, अक्षय, की ज्याचा पुन्हा क्षयच होत नाही एकदा प्राप्त झाल्यानंतर, अशा आनंदाची प्राप्ती झालेल्या शिष्याला व्युत्थान पावल्यावर हा जो आत्मानंद प्राप्त झाला, ज्याचा आपण याच्याबद्दल आत्ता इतका वेळ बोललो, तो ज्यांच्या कृपेने प्राप्त झाला, त्यांच्या अनंत उपकारांचं स्मरण होऊन तो या श्लोकामध्ये काय करतोय, श्री गुरु महाराजांना पुनः पुन्हा नमस्कार करतोय. अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. इतका मोठा ठेवा जो आत्तापर्यंत जुने ठेवणे मीपणे आकळेना अशी अवस्था होती, तो गवसला, आणि तो ज्यांच्या कृपेने गवसला ते सद्गुरू, ते श्री गुरु यांना तो शिष्य जो आहे तो वारंवार नमस्कार करतो. विचार केला ना, तर साधक दशेमध्ये आपण सुद्धा विचार करा, सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांच्यासारखे संत जर आपल्या आयुष्यामध्ये नसते, तर आपलं जीवनही इतरांसारखं प्रवाहपतीतच झालं असतं. अनेक वेळा परमपूज्य काका आणि मंदाताई यांचं काय स्थान आपल्या जीवनामध्ये आहे, हे ते जर नसते अशी कल्पना केली तर जास्त चांगलं समजावून घेता येतं. आणि आपण अगदी कल्पना करू शकतो, कारण आपल्याला सर्वांना आपल्यासारखं आपण स्वतःला कोणीच ओळखत नाही. माझा स्वभाव, माझ्या अंतःकरणात असलेलं 3 गुणांचं मिश्रण, माझ्या आवडीनिवडी, हे दोघंच आपल्या जीवनात नसते, कारण ग्रंथ तर आहेतच, बाकी सगळं काही आहे. ग्रंथ आहे, देवळं आहे, कीर्तन प्रवचनं हजारो वर्षांपासून सुरू आहे. पण ही जी विचारांची स्पष्टता, नेमकं काय आहे, नेटकं काय आहे, हे जे सगळं जे काही त्यांनी दिलं हे नसतं समजा, तर आपण शुद्ध मराठीत द ट्रॅजेक्टरी ऑफ माय लाईफ वी कॅन इमॅजिन. मुद्दा या विचारांनी आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. थोडंसं विषयांतर, पण त्या दोघांबद्दल बोलल्याशिवाय मला राहवत नाही. बोललो असेल एकदा, मी एकदा परमपूज्य मंदातेनं असं म्हणालो होतो की या जगातलं कुठलंही नातं घ्या म्हटलं तुम्ही प्रेमाचं, मला त्याचं वर्णन करायची गरज नाही. आपापल्या प्रेमाची जी नाती आहेत ती आपण आठवू शकतो, पण त्याला सुद्धा एक काळ असतो त्याचा. ते प्रेम जेव्हा अगदी शिखराला असतं, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीशिवाय करमत नाही. ती प्रिय व्यक्ती आपल्या जीवनात अखंड असावी असं वाटतं, वगैरे वगैरे. पण असा एक दिवस जात नाही की या दोघांपैकी एकाचं नाव माझ्या मुखातून निघत नाही. असं होतं की नाही आपलं? काहीही कारण असू दे, काही संदर्भ असू दे, आणि गंमत, या नात्याला काही नाव आहे का? ठीक आहे, सद्गुरूंच्या बाबतीत म्हणू शकतो,
शिष्य आणि गुरु एक नातं आहे. पण अशी अवस्था आहे की इतकी वर्ष झाली, पण या दोघांपैकी एकाचं तरी नाव काही ना काही निमित्ताने अगदी मुखातून जरी निघालं नाही तरी त्यांचं स्मरण झाल्याशिवाय एक दिवस जात नाही. असं कोणतं नातं या जगामध्ये आहे, तुम्ही मला सांगा. मुद्दा या साधक दशेमध्ये सुद्धा आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, तर ज्या सत्शिष्याला सद्गुरूंच्या श्रीगुरूंच्या कृपेनी आनंदावाप्ती, मगाशी शब्द वापरला, अमर्याद आनंदाची प्राप्ती झालेली आहे, तो वारंवार त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय, त्यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही. आणि म्हणून सद्गुरूंचं स्तवन हा शिष्य या श्लोकामध्ये करतोय. स्तवनच आहे. तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात. आणि त्यांना निरवधी करुणासागर असं विशेषण इथे वापरलं आहे. सदुत्तमाय विमुक्त संगाय निरवधी करुणासागर. अपार दयांबू धामणे. कारण करुणा म्हणजे कृपा असा अर्थ होतो बरं का. करुणा म्हणजे कृपा. आणि कृपा ही परमपूज्य मंदाताई म्हणतात अहेतुक असते. अहेतुक, निर्हेतुक म्हणूया, म्हणजे त्याच्यात परतफेडीची तर अपेक्षा नसतेच, त्यालाच निर्हेतुक म्हणतात, परंतु ती न मागता केली जाते. मागितल्यानंतर जी केली जाते त्याला दया असं म्हणतात. माझ्याकडे काही एखादी गोष्ट नाही, आपण बऱ्याच वेळेला देतो की नाही. कोणी भिकारी आले, आपण आपल्याला त्यांनी मागितलं, आपल्याला जाणीव झाली त्याच्या दुःखाची, त्याच्या परिस्थितीची, आपण देतो काहीतरी. म्हणजे काय, आपण दया दाखवली असं म्हणतात, बरोबर. त्याला दया म्हणतात. कृपा म्हणजे न मागता जी केली जाते, न मागता जी दिलं जातं त्याला कृपा असं म्हणतात. आणि जो कृपावंत असतो तो दयावंत असतोच हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून भगवंताच्या बाबतीत, सद्गुरूंच्या बाबतीत कृपा सिंधू, दया सिंधू दोन्ही शब्द वापरतात. आणि त्याच अर्थाने शिष्य सद्गुरूंना पुढच्या श्लोकामध्ये म्हणतोय. पुढचा श्लोक 489. यत्कटाक्ष शशी सांद्र चंद्रिकापात धूत भवतापजश्रमः प्राप्तवान हमखंड वैभवानंदमात्म पदमक्षयम क्षणात. असा 489 क्रमांकाचा श्लोक. आणि त्याचा पदच्छेदामध्ये पुन्हा तेवढा मोठा शब्द तसाच त्याने ठेवलाय. यत कटाक्ष शशी सांद्र चंद्रिकापात धूत भवतापजश्रम प्राप्तवान अहम अखंड वैभवानंदम आत्मपदम अक्षयम क्षणात. काय अर्थ आहे? अर्थ दिलाय की ज्या आपल्या श्री गुरु महाराजांच्या करुणार्द्र दृष्टिरूप चंद्राचे उपदेशरूप दाट किरण पडून ज्याचा संसार दुःखजन्य खेद निवृत्त झाला आहे असा मी. सुंदर वर्णन त्यांनी केलंय. असं झाल्यामुळे काय प्राप्त झालं तर अखंडितैश्वर्य सुखमय आणि अक्षय अशा आत्मपदाप्रत सत्वर प्राप्त झालो आहे. अक्षयम क्षणात म्हटलंय, सत्वर. आणि त्या आपणास नमस्कार असो असा पूर्वश्लोकाशी संबंध आहे. म्हणजे 488 आणि 489 यांचा एकत्र विचार केला तरी बिघडत नाही. कारण या श्लोकामध्ये का नमस्कार करतोय मी तुम्हाला, मला नेमका काय प्राप्त झालं, याचं वर्णन शिष्य या श्लोकामध्ये करतोय. चंद्राचे दाट शीतल चांदणं जसं असतं, जे तप्त झालेल्यांना आनंद देतं,
मला कधी कधी ना असं वाटतं की आजकाल हे दृष्टांत आपल्याला कधी कधी समजतच नाही असं मला वाटतं. कारण चंद्रच बघायला मिळत नाही, कारण त्याच्यासाठी बाहेर जावं लागतं. त्याच्यासाठी दिवसभर तापलेलं असावं लागतं. त्यामुळे जुन्या ग्रंथात हे जे सगळे दृष्टांत येतात ते समजून घेण्यासाठी कल्पनाशक्तीला ताण द्यावा लागतो थोडासा. पण का म्हणून पूर्वीच्या लोकांनी हे दृष्टांत दिले असतील याची आपण कल्पना करू शकतो. की दिवसभर उन्हाने लाही लाही होणं म्हणतात जीवाची, ती झाल्यानंतर पौर्णिमेचा चंद्र जेव्हा उगवत असेल शीतल, प्रकाश तर आहे पण तप्त नाही आहे. म्हणून तो दृष्टांत की चंद्राचे दाट शीतल चांदण जसं असतं ते तप्त झालेल्यांना आनंद जसं देतं, तसं अहेतुक, जसं मी मगाशी म्हणालो की कुठल्याही परतफेडीची अपेक्षा जिथे नाही आणि सर्वांना समान आनंद ते जसं देतो तो चंद्र, त्याचं चांदणं, अगदी त्याप्रमाणे इथे म्हटलंय की संसार दुःखानी तप्त झालेल्या माझ्या अंतःकरणाला अखंड, अक्षय, आनंदरूप आत्मपद, हे श्री गुरु, तुमच्यामुळे मला काय झालंय, सत्वर प्राप्त झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतोय. म्हणजे पहिल्या आधीच्या श्लोकात नमस्कार केला, काय प्राप्त झालं सांगितलं, इथेही सांगितलंय पुन्हा, आणि मी तुम्हाला नमस्कार वारंवार वारंवार का करतो आहे, कारण मला हे सगळं प्राप्त झालं आहे आणि ते तुमच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. उपकारासाठी केले हे उपाय, येणेविण काय चाड आम्हा, तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात? उपकारासाठी केले हे उपाय, येणेविण काय चाड आम्हा, बुडते हे जन, न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. उपकारासाठी केले उपाय म्हणजे हे जे भक्ती ज्ञानाच्या उपदेशाचं प्रयत्न. उपकार याचा अर्थ उपकार याचा अर्थ संसार दुःख निवृत्ती असा होतो बरं का. आपण नाही तर उपकार म्हणजे मी याच्यावर उपकार केले, कारण उपकार या शब्दामध्ये काय असतं, पुन्हा परतफेडीची अपेक्षा असते. असते की नाही, विचार करा. निदान त्यांनी, त्या मनुष्यानी त्याचं स्मरण ठेवावं असं तर वाटतंच ना मला, कारण मुळात मी उपकार केले असं वाटतं. असा अर्थ नाही आहे इथे. उपकारासाठी केले हे उपाय, येणेविणं काय चाडा आम्हा, म्हणजे भक्तिज्ञानाच्या उपदेशाचे जे प्रयत्न आम्ही लोकांच्या उपकाराकरता केले, म्हणजे संसार दुःख निवृत्ती त्यांची व्हावी म्हणून केले. अन्यथा एवढ्या प्रयत्नांची आम्हाला गरजच काय आहे, असं तुकाराम महाराज विचारतात. येणेविणं काय चाडा आम्हा, कारण बुडते हे जन न देखवे डोळा. हे भवसागरात बुडत असलेले सर्व लोक बघून काय येतो, कळवळा येतो. ह्याला काय म्हणायचं, कृपा. हे परमपूज्य मंदात येते एकदा म्हणाल्या, संत दुःखी संत आणि दुःखी कसं वाटतं ऐकायला. ते माझं दुःख पाहून त्यांना कळवळा येतो, हेच त्यांचं दुःख, असं मंदाताई म्हणाल्या. हेच त्यांचं दुःख, कारण त्यांना कुठलं दुःख, आनंद, आनंदाच्या सागरात पोहतात. आपण आत्ताच सगळं वर्णन वाचलं, ऐकलं. पण हा जो कळवळा त्यांना येतो, हेच त्या करुणेचं, हेच त्या कृपेचं लक्षण आहे. आणि म्हणून मग पुढे म्हणतात तुकाराम महाराज की, तुका म्हणे माझे देखतील डोळे, भोग देते वेळी येईल कळो. म्हणजे काय, की तुम्ही जर माझा आत्ता उपदेश नाही ऐकला, तर पुढे जेव्हा दुःख भोगावं लागेल जीवनामध्ये, असं होतं की नाही. तरुणपणी एक मस्ती असते, नाही ऐकत आपण, संत सद्गुरू सांगतच असतात, पण ते परमपूज्य काका जसं म्हणतात, लाथ मारीन तिथे पाणी काढीन, असे ते दिवस असतात. मग जेवढ्या लाथा मारायच्या तेवढ्या मारून झालेल्या असतात, जेवढं पाणी निघायचं तितकं निघालेलं असतं. हे सगळं काकांची भाषा माहिती आहे आपल्याला. आता लाथा मारल्या तर लाथ तुटण्याची शक्यता जास्त असते. अशी जेव्हा वेळ येते, त्या दुःख भोगतेवेळी तुम्हाला चूक कळेल, आणि मग तेव्हा माझे डोळे ती परिस्थिती बघतील, माझे देखतील डोळे. आणि मग त्यांनी काय होईल, तर माझ्या अंतःकरणात तुमच्याविषयी पुन्हा अधिकच कळवळा निर्माण होईल, तुकाराम महाराज म्हणतात.
माझ्यासारखं असतं तर काय म्हटलं असतं, आय टोल्ड यू सो. शुद्ध मराठी. असं नाही, महाराज म्हणतात आहे की अधिकच कळवळा निर्माण होतं. म्हणजे किती संत कृपाळू असतात, किती त्यांना Focus कळतं down. की Take, एकदा सांगून नाही ऐकलं take. तर ते पुन्हा सांगतात, पुन्हा त्यांना कळवळा निर्माण होतोय. आणि हे असे श्री गुरु, कारण हेच संतत्वाचं लक्षण आहे, हेच श्री गुरूंचं लक्षण आहे. कारण श्री गुरूंचं लक्षण काय केलेलं आहे? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? ज्या आनंदाची प्राप्ती त्या शिष्याला करून द्यायची आहे ती त्यांना प्राप्त झालेली आहे, ब्रह्मनिष्ठ आहेत. बरं, श्रोत्रिय आहे. नुसतं ब्रह्मनिष्ठ असून चालत नाही बरं का, एकदा बोललोत आपण मला वाटतं. कारण समोरचा शिष्य असा शिष्य असेल तर एक वेळ ठीक आहे, साधन चतुष्टय संपन्न. पण संशय घेऊन कोणी आला असेल, शंका असतील, प्रश्न असतील, तर श्रोत्रिय असावं लागतं. पण नुसते हे दोन्ही असूनही चालत नाही. दयाच नसेल तर, दयाळू, कृपाळू, हे हे श्रीगुरूंचं लक्षण आहे, हे संतत्वाचं लक्षण आहे. आणि म्हणून तो शिष्य त्यांना म्हणतो आहे की मी वारंवार तुम्हाला नमस्कार करतो आहे, कारण तुमच्या कृपेने मला हे सर्व प्राप्त झालेलं आहे. आता पुढे तो शिष्य 490 क्रमांकाच्या श्लोकामध्ये म्हणतो, मी वाचतो. धन्योहम, कृतकृत्योहम, विमुक्तोहम भवग्रहात, नित्यानंद स्वरूपोहम, पूर्णोहम तदनुग्रहात. धन्य अहम पदच्छेद, कृतकृत्य अहम, विमुक्त अहम भवग्रहात, नित्यानंद स्वरूप अहम, पूर्ण अहम तदनुग्रहात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तदनुग्रहात. तुमच्या अनुग्रहामुळे, तुमच्या कृपेमुळे काय झालंय, तर त्या आपल्या श्री गुरु महाराजांच्या कृपेने म्हणजे तदनुग्रहात मी निष्काम पुण्य करणारा झालेलो आहे. मी आत्मज्ञान संपादन रूप स्वकर्तव्य केले आहे. मी दुःख मूलक संसार रूप ग्रहापासून सुटलो आहे. मी त्रैकाला बाध्य निरतिशयानंद स्वरूप आहे व मी पूर्ण आहे. थोडक्यात दिला, श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेल्या तृप्तीचं वर्णन इथे केलेलं आहे. तृप्तीचं वर्णन आहे. म्हणून सुरुवात, धन्योहम, धन्य अहम, कृतकृत्योहम. मुंडकोपनिषदामध्ये श्रुती येते, भिद्यते हृदय ग्रंथी छिंदन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. तस्मिन दृष्टे परावरे म्हणजे काय? परावर याचा अर्थ ब्रह्म, कारणकार्य रूप. हा जो ब्रह्म साक्षात्कार जेव्हा जीवाला होतो तेव्हा काय होतं? भिद्यते हृदय ग्रंथी. हृदय ग्रंथी ही म्हणजे जीवाची ही जी अज्ञानरूप हृदय ग्रंथी आहे ती तुटून जाते. अज्ञानरूप हृदयग्रंथी, हृदयग्रंथीचा अर्थ अगदी पक्का लक्षात ठेवायचा. अज्ञानरूप हृदयग्रंथी तुटून जाते. जीवभावाचे म्हणूया, जगत सत्यत्वाचे म्हणूया, सर्व संशय नष्ट होऊन जातात. आणि परिणामी त्याचं कर्म क्षीण होऊन जातं. क्षीयन्ते चास्य कर्माणी. आणि कर्म क्षीण होतं याचा अर्थ काय आहे? की संचित जळून भस्म होऊन जातं. जे कर्म अजून फलसन्मुख झालेलं नाही. कारण जे झालेलं आहे त्याचं सामर्थ्य आपण मगाशीच पाहिलं. समाधीतून व्युत्थान आहे, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. पण जे कोट्यावधी कर्म जी फलसन्मुख अजून झालेली नाही, ज्याला संचित कर्म म्हणतात, ते जळून भस्म होतं. भवग्रहात विमुक्तोहम या श्लोकातला शब्द. भवग्रहात विमुक्तोहम
आणि तो शिष्य आता कृतकृत्य झाला, कृतार्थ झाला. कारण धन्योहम, धन्य तर आहेच, पण धन्य का, तर कृतकृत्य अहम. आपण कृतकृत्य होणं किंवा कृतार्थ होणं हा शब्द खूप साध्या अर्थाने, उथळ अर्थाने व्यवहारात वापरतो. पण कृतकृत्य याचा एकमेव अर्थ असा आहे की आता करण्यासारखं काही उरलं नाही. त्याला खरं म्हणतात कृतकृत्य. आता आपण व्यवहारात मी म्हणतो काही एखादी गोष्ट, काही यश मिळालं मला हवं असलेलं, मी म्हणतो कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. पण ते तात्पुरतं असतं. कृतकृत्य झालं, मग आता करण्यासारखं काही उरलं नाही का, कुठे ते झालं की दुसरं तयारच आहे. पण कृतार्थ, परमार्थामध्ये जो हा शब्द वापरला जातो तो आता करण्यासारखं काही उरलं नाही, काही करण्याचं प्रयोजनच आता उरलं नाही. तो धन्य झाला, शिष्य धन्य झाला. आता जे काही नैष्कर्म्य दशेतलं कर्म ज्याला म्हणतात, जे संत सद्गुरू श्रीमद शंकराचार्य सर्वांनीच केलं, ते कोणासाठी केलं, ते कोणासाठी केलं, त्याचं वर्णन आहे. आता उरलो उपकारा पुरता, बस. हेच त्यांचं जीवन असतं. स्वतःसाठी म्हणून ते आता काही करतच नाही, कारण तिथे करण्याचं प्रयोजनच नाही. मगाशीच आपण जसं बघितलं, तुकाराम महाराज म्हणतात की बुडते हे जन न देखवे डोळा, तेवढ्यासाठी. आणि पुन्हा ते सगळं करताना मी काही करतो या भूमिकेतच ते नाही, कारण काही करण्याचं आता प्रयोजनच उरलेलं नाही त्यांना. कर्तव्य उरलेलं नाही. श्रुतीसुद्धा आता त्यांना सांगू शकत नाही, हे करा किंवा हे करू नका. श्रुतीच्या डोक्यावरती ते शोभतात, असा श्लोक मी अनेक वेळा सांगितलेला आहे. आणि यातील या श्लोकातला महत्त्वाचा भाव काय असेल, तर सद्गुरूंनी त्याला आपल्यासारखं केलं. आपल्यासारखं केलं, कारण शिष्य मला काय प्राप्त झालेलं आहे, मी कसा आता झालेलो आहे, मी धन्य आहे, मी कृतार्थ आहे, मी विमुक्त आहे, नित्यानंद स्वरूपोहम आहे, मी पूर्ण आहे. अहो, हे कोणाचं वर्णन आहे? अहो, हे सद्गुरूंचं वर्णन आहे. मग असा मी झालोय असं तो शिष्य म्हणतोय. हा याचा महत्वाचा भाव आहे, कारण सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. का? कारण आपणासारखे करीती तात्काळ, काही वेळ काळ वेळ न लगे त्यासी. हे त्यांचं वर्णन आहे. आपणासारखे करीती तात्काळ, म्हणून तर समर्थ रामदास स्वामी दासबोधात सद्गुरू स्तवनामध्ये म्हणतात की परिसाची पण उपमा नाही देता येत त्याला. कारण परीस सोनं करू शकतो, पण दुसऱ्याला परीस नाही करू शकत. पण सद्गुरू आपणासारखे करीती तात्काळ. आणि पुन्हा निर्हेतुक, कृपावंत, दयावंत. ते ज्या आनंदात असतात, तेच आनंद, तोच आनंद हे माझं स्वरूप आहे, हे ते जाणतात, मी जाणत नाही. आणि त्यांना असं वाटतं, "अरे हा काय दुःख भोगतोय, हा किती रडतोय." मग ते हळूहळू हळूहळू समजावून सांगतात, कारण माझं अजून स्वप्न सुरू आहे ना, जागृती नावाचं. माझं स्वप्न सुरू आहे, त्यांना जागृती, त्यांना जाग आलेली आहे ज्ञानाची, मला नाही. पण मला आलेली नाही हे समजून घेऊन माझं बोट धरून हळूहळू हळूहळू जिथे मी उभा आहे तिथून जो माझा अधिकार आहे त्याप्रमाणे मला साधनं देऊन सद्गुरू आपल्याला त्यांच्यासारखे करतात. आणि काही काळ वेळ न लगे त्यासी, हे त्यांच्या बाजूनी आहे. हा पण एक त्याचा पैलू आहे, जो आपण परमपूज्य काकांच्या प्रवचनात अनेक वेळा ऐकला आहे, की शिष्याला असं वाटतं की सद्गुरूंनी मला इतकं सगळं दिलं, म्हणून तर तो हे सगळं वर्णन करतोय, वारंवार त्यांना नमस्कार करतोय, त्यांच्या ऋणांचं स्मरण करतो आहे. पण सद्गुरूंना असं काही वाटत नाही, कारण सद्गुरूंना हे माहिती असतं, अरे त्याचंच स्वरूप आहे. काका नेहमी म्हणतात, आपल्या खिशातून काढून ते काहीही देत नसतात, द्यावं लागत नाही, कारण ही नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे.
पण शिष्य म्हणून माझ्या प्रती ही भावना, हा भाव हृदयामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला सदैव असं वाटावं की यांच्या ऋणातून कधीही मी उतराई होऊ शकणार नाही. आणि कसं होणार आहे? कारण ह्याच्या पलीकडे देण्यासारखं जगात काही नाही, अशी गोष्ट ते आपल्याला देतात. शेवटी शेवटी आवरण दोषाची निवृत्ती कोण करतात? सद्गुरूच करतात. मग ते पुढचं सगळं आहे, विवृणुते तनुम स्वाम वगैरे, अपैसयाची. असो, 490 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आपला अभ्यास आज पूर्ण झालेला आहे. आज थोडा आपण आधी थांबतोय. चतुर्थीचं दिवस असल्यामुळे जरा व्यस्तता आहे. तर 3 श्लोकांचा अभ्यास झाला 490पर्यंत. पुढचा अभ्यास पुढच्या सत्रात सुरू राहीलच. आणि आजचं हे झालेलं चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा. मागच्या सत्रात ॲक्च्युली मला सांगायचं राहिलं माझं की या आठवड्यात आपल्या या प्रवचनमालेचे 2 वर्ष पूर्ण झाले. सप्टेंबर 6ला मला वाटतं 2023 प्रवचनमाला सुरू झाली होती, पहिलं सत्र. तुम्हा दोघांना आमच्याकडून 488 या श्लोकात जसं म्हणल्याप्रमाणे नमो नमस्ते गुरु असं म्हणावं असं वाटतंय. अतिशय कृतार्थ भावाने तुम्हाला सगळ्यांना दोघांनाही, ज्योत्स्नाताई आणि तुम्हाला दोघांना नमस्कार करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. कुणाला प्रश्न घ्यायचे आहेत आज, की तुम्हाला वेळेचं बंधन आहे? हां, आज थांबूया, जरा वेळ कमी आहेच. बरं, ठीक आहे. मी शेवटचा श्लोक घेतो मग. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांचे मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.